नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज झालेली ग्रुप सी ची जी परीक्षा आहे त्या परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नांचं विश्लेषण घेणार आहोत। तसं पाहिलं तर प्रश्नपत्रिका अतिशय सोपी होती, अगदी सामान्य दर्जाचे प्रश्न होते। जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांचे 20च्या 20 प्रश्न बरोबर येतील अशा रूपाचे हे प्रश्न होते। पहिला प्रश्न आहे, मुंबई आणि गोवा या स्थानकातील अंतर 540 किलोमीटर आहे। मुंबई आणि गोवा या दोन स्थानकातलं एकूण अंतर जे आहे ते 540 किलोमीटर आहे। सकाळी 7:30 वाजता एकाच वेळी या दोन्ही स्थानकावरून परस्पर विरुद्ध दिशेने एकाच वेळी दोन्ही स्थानकावरून परस्पर विरुद्ध दिशेने निघतात दोन रेल्वे गाड्या। त्यांचा अनुक्रमे वेग पहिल्या रेल्वेचा 70 किलोमीटर आहे, पहिल्या रेल्वेचा 60 किलोमीटर आहे आणि दुसऱ्या रेल्वेचा 75 किलोमीटर आहे। तर प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, त्या दोन्ही गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील। तर साहजिकच या ठिकाणी दोन्ही गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा परिणामी वेग हा वेगांची बेरीज होईल। विरुद्ध दिशेने असल्यामुळे वेगांची बेरीज होईल आणि त्या ज्या वेळेला एकमेकांना भेटतील त्यावेळेला त्यांनी कापलेलं जे अंतर आहे हे मुंबई गोव्यामधलं एकूण अंतर असणार आहे। वेळ काढायची असेल तर आपण सूत्र वापरतो अंतर भागिले वेग। यामध्ये अंतर जे आहे हे दोन शहरामधलं अंतर असणार आहे 540। वेग जो आहे तो परिणामी वेग असणार आहे 60 अधिक 75 म्हणजेच 540 भागिले 135 आले। 540 भागिले 135 जर आपण केले तर तुमच्या लक्षात येईल 13 चौक 52 होतात, 5 चौक 20 होतात, म्हणजे 135 चौक 540। 4 तासांनी ह्या गाड्या एकमेकींना भेटतील। सकाळी 7:30 वाजता निघालेल्या होत्या, 4 तासांनी भेटतील म्हणजे सकाळी 11:30 वाजता या गाड्या एकमेकींना भेटतील। पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल। पुढचा प्रश्न आहे, एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो। कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट, छापील किमतीवर 25% सूट देतो, तरी त्याला 15% नफा होतो। तरी त्याला नफा जो आहे तो 15% होतो। कपाटाची छापील किंमत 23,000 रुपये असेल। कपाटाची छापील किंमत 23,000 रुपये असेल तर कपाटाची खरेदी किंमत किती। साहजिकच तुम्हाला कपाटाची खरेदी किंमत काढायची तर पहिल्यांदा कपाटाची विक्री किंमत काढावी लागेल। विक्री किंमत काढण्यासाठी सूट 25% आहे, म्हणजे थोडक्यात छापील किमतीच्या किती टक्के रक्कम दिली। विक्री किंमत ही सूट 100 मधून 25 गेली 75%, त्यामुळे विक्री किंमत जी असणार आहे ती 23,000चा 75% असेल। 23,000चा 75% असेल। 0 जाईल 0 जाईल, परत ते लक्षात येईल 75 0 75 येतील, 75 त्रिक 225 होतील, आजच्या 22 आले। 75 दुने 50 होतील, 50 आणि अगोदरचे जे 75 त्रिक 225 होते त्याचे 5 आले 22। 75 दुने 150, 150 अधिक 22 172, 17,250 ही विक्री किंमत असेल। आता ज्या वेळेला 17,250ला विकली जाते त्यावेळेला 15% नफा होतो। 15% नफा याचा अर्थ नीट समजून घ्या, 17,250 रुपयाला विकली त्यावेळेला 15% नफा झाला। 15% नफा याचा अर्थ 100 रुपये खरेदी किंमत असताना 100 रुपये खरेदी किंमत असताना विक्री किंमत किती होते 115 रुपये होईल। 15% नफा झाला याचा अर्थ 100 रुपये खरेदी किंमत असताना विक्री किंमत 115 रुपये होईल। या ठिकाणी विक्री किंमत जी आलेली आहे ही आलेली आहे 17,250 आणि आपल्याला काढायची आहे खरेदी किंमत। खरेदी किंमत काढायची आहे, खरेदी किंमत आपण x मानली। खरेदी किंमत ज्या प्रमाणात वाढते त्याच प्रमाणात विक्री किंमत वाढणार आहे, म्हणजे या दोन राशीमध्ये समचलन आहे। समचलन असेल तर तिरकस गुणाकार समान असतो। x गुणिले 115 बरोबर 17,250 गुणिले 100। x बरोबर 17,250 गुणिले 100 भागिले 115। 5 नी भाग दिला तर 5 दुने 10 5 0 0, 5 दुने 10 5 त्रिक 15। 23 ने आपण भाग द्यायला गेलो तर 23 एक्के 23,
23 एक्के 23, 23 7 161 होतील, बाकी उरली 11, 23 5 115, 23 0 0, 75 दुने 150 होतील आणि हे 2 शून्य, 15,000 रुपये. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. 15,000 रुपये पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, खालील स्तंभलेखावरून वर्ष 1976 ते 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झाले असं विचारलेलं आहे. यामध्ये आपण पाहू शकतो, जसं काय म्हटले त्यांनी, 1976 ते 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झालं. यामध्ये लक्षात येईल तुमच्या की 1976 साली उत्पादन 3,000 होतं, 1980 साली 500 झालं, म्हणजे घट किती झाली, 3,000 वजा 500, 2,500 घट झाली, 2,500 घट झाली. आता ही जी घट आहे ही मूळ 3,000 वर झालेली आहे, तर किती टक्क्यांनी घट झाली, तुम्हाला शेकडा घट काढावयाची आहे. शेकडा घट एकूण घट भागिले मूळ घट 3,000 गुणिले 100. यामध्ये हे 2 शून्य गेले, हा शून्य गेला, शून्य गेला, 3 एक्के 3, 3 8 24 येतील, परत बाकी उरली 1, 3 त्रिक 9, पुन्हा बाकी 1 उरेल, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 83.33%. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, एका चौरसाची बाजू 25% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल. बघा, चौरसाची बाजू, चौरसाचं क्षेत्रफळ काढताना आपण बाजूचा वर्ग करतो, कारण बाजू गुणिले बाजू, चौरसाची बाजू वाढली याचा अर्थ लांबी सुद्धा वाढली आणि रुंदी सुद्धा वाढली. समजा लांबी वाढली अधिक रुंदी वाढली म्हणजे 2 वेळा वाढ झाली. 2 वेळा वाढ झाली असेल तर परिणामी वाढ काढताना आपण काय करतो, पहिली वाढ अधिक दुसरी वाढ अधिक XY भागिले 100, म्हणजे x पहिली वाढ आहे, y दुसरी वाढ आहे, अधिक XY भागिले 100, म्हणजेच पहिल्यांदा लांबी 25% वाढली, परत रुंदी 25% वाढली, अधिक 25 गुणिले 25 भागिले 100, 25 अधिक 25 50 होती, अधिक 625 भागिले 100 म्हणजेच 6.25 होती, 50 अधिक 6.25 56.25%. त्यामुळे क्षेत्रफळामध्ये किती वाढ होणार आहे, पर्याय क्रमांक 3 56.25%. पुढचं उदाहरण आहे, सरळ व्याजाने 5,000 रुपयाची रक्कम 3 वर्षात 5,600 रुपये होते. जर व्याजदरात 3% वाढ केली तर याच मूळ रकमेचे 3 वर्षानंतर किती रुपये होतील. सरळ व्याजाने 5,000 रुपयाची रक्कम 3 वर्षात 5,600 होते, म्हणजेच या ठिकाणी व्याज बरोबर आपण रास वजा मुद्दल हे सूत्र वापरतो. व्याज बरोबर रास वजा मुद्दल हे सूत्र वापरतो. रास किती आहे, नंतरची रक्कम ही रास असणार आहे 5,600, मुद्दल किती आहे 5,000 आहे, म्हणजे व्याज किती झालं या ठिकाणी 600 रुपये हे व्याज झालं. 600 रुपये हे व्याज झालं. जर व्याजदरात 3% वाढ झाली, जर व्याजदरात 3% वाढ झाली तर याच मूळ रकमेचे 3 वर्षानंतर किती रुपये होतील असा प्रश्न विचारलेला आहे. तर यामध्ये तुमच्या लक्षात येईल की व्याजदरात 3% वाढ झाली म्हणजे तुम्हाला मूळ व्याजाचा दर काढावा लागेल. आता या ठिकाणी तुम्हाला आपलं सरळ व्याजाचं सूत्र आहे, सरळ व्याज बरोबर I बरोबर PNR भागिले 100. यामध्ये तुमच्या लक्षात येईल की व्याज किती आहे, तर व्याज आहे 600 रुपये, व्याज आहे 600 रुपये, मुद्दल आहे 5,000 रुपये, मुदत आहे 3 वर्ष, व्याजाचा दर आपल्याला मूळचा काढायचा आहे म्हणून आपण R मानला, भागिले 100. तर इथे लक्षात येईल हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, परत 50 त्रिक 150 होती, R गुणिले 150 बरोबर 600 आले, म्हणजे R बरोबर 600 भागिले 150, R बरोबर 4% हा मूळ व्याजाचा दर आहे. R बरोबर 4% हा मूळ व्याजाचा दर आहे. याच्यात त्यांनी काय म्हटलं, या व्याजदरात 3% वाढ झाली, म्हणजे नवीन व्याजदर किती असणार आहे, थोडीशी जागा कमी आहे, नवीन व्याजदर आहे तो 4% अधिक 3% असणार आहे. 4% अधिक 3% म्हणजे नवीन व्याजदर किती आला, 7% आला. नवीन व्याजदर 7% आला तर 3 वर्षानंतर किती रुपये होतील. आता 7% कुणावर मिळणार आहे तुम्हाला, 5,000 वर.
5,000 वर 7% मिळणार आहेत, तर साहजिकच 5,000चा 7% तुम्हाला काढावा लागेल. 5,000चा 7%, 5,000चा 7% तुम्हाला काढायचं आहे. तर 5,000 गुणिले 7 भागिले 100, हे 2 शून्य गेले. 7 5 35, 7 शून्य 0. 5,000चा 7% जर आपण काढला तर तो 5,000चा 7% जो आहे हा 350 रुपये होईल. परंतु तुम्हाला जे व्याज काढायचं हे 3 वर्षाचं काढायचं आहे. 3 वर्षाचं काढायचं असल्यामुळे 350 गुणिले 3, 350 गुणिले 3 1050 होईल आणि 1050 व्याज असेल. मग तुम्हाला रक्कम किती मिळेल तर रास काढायची आहे. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज म्हणजेच 5,000 अधिक 1050 बरोबर किती असतील 6,050 रुपये. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात, 10 मुले तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात, तर 5 स्त्रिया 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. आता बघा 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात, याचा अर्थ एक काम पूर्ण करण्यासाठी 70 स्त्रियांना 10 सती 70 म्हणजे एक स्त्री जी आहे एक काम पूर्ण करण्यासाठी 70 दिवस लागतात असं आपण मानू. 10 स्त्रिया जर 7 दिवस तर एका स्त्रीला एक काम पूर्ण करण्यासाठी 70 दिवस लागतात. 10 मुले तेच काम 14 दिवस पूर्ण करतात, तर साहजिकच हे स्त्रियांना एका स्त्रीला एक काम करण्यासाठी किती दिवस लागतील 10 सती 70 दिवस लागतील आणि एका मुलाला एक काम करण्यासाठी 14 10 140 दिवस लागतील. 10 मुले तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात म्हणजे एक मुलगा त्याला 10 पट दिवस लागतील 140 दिवस. एका स्त्रीला 70 दिवस लागतील, एका मुलाला 140 दिवस लागतील. तर 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. 5 स्त्रिया, आता याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, एका स्त्रीने एका दिवसात केलेलं काम काढावं लागेल. एका स्त्रीला जर 70 दिवस लागतात तर एक दिवसात केलेलं काम हे त्याच्या व्यस्त असणार आहे. एक दिवसात केलेलं काम हे किती असणार आहे 1/70 येईल आणि इथे मुलांनी एका दिवसात केलेलं काम जे आहे हे 1/140 होईल. 1/140. आता काय म्हटलंय बघा 5 स्त्री आहेत, मग 5 स्त्रियांनी एका दिवसात केलेलं काम किती होईल 5 गुणिले 1/70 आणि 10 मुलांनी एका दिवसात केलेलं काम काय होईल 10 गुणिले 1/140. इथे तुमच्या लक्षात येईल 5 1 5 14 5 70 म्हणजे हे 1/14 आले. त्याच्यानंतर या ठिकाणी पण तुमच्या लक्षात येईल की हा 0 गेला 10 मुलं काम करतात म्हणजे 10 गुणिले 140 म्हणजे हे सुद्धा किती आले 1/14 आले. आता इथे छेद समान आहेत म्हणजे अंशांची बेरीज होईल 2/14 म्हणजेच 1/7 आला. 2/14 म्हणजेच 1/7 आलं. म्हणजेच 5 स्त्रिया आणि 10 मुले त्या कामाचा एका दिवसात किती भाग पूर्ण करतील 1/7 भाग पूर्ण झालेला असेल. म्हणजेच त्यांना लागलेले जे दिवस आहेत ते दिवस किती असणार आहेत 7च्या व्यस्त 1/7च्या व्यस्त 7 दिवस. लक्षात आले का बघा, एका स्त्रीला 70 दिवस लागतात कारण का तर 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात म्हणजे एका स्त्रीला 10 त्रिक 70 दिवस लागतील. एक स्त्री 70 दिवसात काम करते, एक मूल 140 दिवसात काम करते. मग एका दिवसात केलेलं काम किती असणार आहे 1/70 असणार आहे एका स्त्रीने. एका मुलाने एका दिवसात केलेलं काम किती असणार आहे 1/140 असणार आहे. मग 5 दिवसात केलेलं काम किती असेल तर 5 दिवसात एका स्त्रीनं काम केलं किती असेल 5 गुणिले 1/70 म्हणजे 1/14 आला. परत 10 मुलांनी एका दिवसात केलं काम किती असेल 10 गुणिले 1/140 म्हणजे 1/14. बेरीज केली तर ती 1/7 आली. म्हणजे एका दिवसात केलेलं काम जर 1/7 होत असेल तर लागलेले दिवस किती असणार आहेत 7 दिवस. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल.
पुढे बघा, एका संख्येची 4 पंचमांश ही त्या संख्येच्या 60% 10 जास्त असल्यास ती संख्या कोणती? एका संख्येची 4 पंचमांश म्हणजे x गुणिले 4/5 बरोबर ही त्या संख्येच्या 60% म्हणजेच x गुणिले 60% म्हणजे 60/100. एखाद्या संख्येचा 60% म्हणजे 60 गुणिले 100 पेक्षा 10 जास्त म्हणजे अधिक 10. एका संख्येची 4 पंचमांश ही त्या संख्येच्या 60% 10 जास्त. आता हे तुमच्या लक्षात येईल की हे 4x/5 होईल, 4x/5 होईल. इथे 0 गेला 0 गेला, परत 6/10 म्हणजेच 2×6 2×5 किती होतील? 3/5x होतील. 3/5x अधिक 10 येईल. अधिक 3/5x पक्षांतर वजा 3/5x येईल. 4x/5 वजा 3x/5 बरोबर 10 आला. छेद समान आहेत, अंशांची वजाबाकी होईल म्हणजेच x/5 होईल. 4x वजा 3x x/5 होईल. x/5 बरोबर 10 आला म्हणजे ती संख्या 10×5 हे भागिले 5 तिकडे गुणिले होती. 10×5 50 हे त्याचं उत्तर असेल. लक्षात आलं का? बघा, एका संख्येची 4 पंचमांश म्हणजे x गुणिले 4/5 त्या संख्येच्या 60% 10 जास्त आहे ती संख्या x मानली. त्याचा 60% म्हणजे 60/100 अधिक 10 जास्त आहे म्हणून अधिक 10 आला. आता या ठिकाणी 4x/5 होईल. इथे काय गेलं झालं? 0 गेला 0 गेला 2×6 2×5 3x/5 आला. 3x/5 पेक्षा सुद्धा 10 जास्त आहे त्यामुळे हे अधिक 3/5x वजा 3/5x येईल. छेद समान आहेत म्हणून अंशांची वजाबाकी कराल. 4x वजा 3x x आलं. x/5 बरोबर 10 म्हणजे 5 बरोबर x बरोबर 5×10 50 म्हणजेच उत्तर किती असणार आहे तुमचं? पर्याय क्रमांक 3 50. पुढचा प्रश्न आहे, मिश्र धातू A आणि B मध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण 4:3 आहे आणि नवास 5 आहे. नवास 5 आहे. हे दोन्ही मिश्र धातू समान प्रमाणात मिसळून C मिश्र धातू तयार केला तर त्या C मिश्र धातूत तांबे व जस्त यांचे प्रमाण किती? आता पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल? A मध्ये तांब्याचं प्रमाण किती आहे ते काढावं लागेल. B मध्ये तांब्याचं प्रमाण किती आहे ते काढावं लागेल. परत A मध्ये जस्ताचं प्रमाण किती आहे? दुसरा कुठला धातू आहे? जस्त. जस्ताचं प्रमाण किती आहे ते काढावं लागेल. त्याचं गुणोत्तर काढावं लागेल. परत B मध्ये किती आहे आणि त्यांची बेरीज करून तुम्हाला त्यांचं गुणोत्तर काढावं लागेल. आता इथे तुमच्या लक्षात येईल बघा की A आणि B मध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण 4:3 आहे. म्हणजे फक्त तांब्याचं प्रमाण किती असणार आहे? तर एकूण 7 भागापैकी एकूण 7 भाग होतील ना, 4:3 म्हणजे हे 7 भाग झाले. 7 भागापैकी 4 भाग तांबा आहे. म्हणजे पहिल्या धातूमध्ये A धातूमध्ये तांब किती असणार आहे? A आणि B धातू आहेत. A धातूमध्ये तांब किती होईल? 7 भागापैकी 4 भाग म्हणजे 4/7 असेल. B धातूमध्ये तांब किती होईल? 9×5 14 म्हणजे एकूण 14 भागापैकी 9 भाग 9/14 होईल. पहिल्यामध्ये A मध्ये 4/7 असेल, B मध्ये 9/14 प्रमाण होईल. आता यांची जर बेरीज केली, समप्रमाणात आहेत म्हणजे जेवढं तांबा आहे तेवढंच दोन्ही धातू एक सम प्रमाणात घेतलेत म्हणजे हे प्रमाण तसं त्यांच्यात कायम राहणार आहे, बदलणार नाही. त्याच्यामुळे C मध्ये किती होतील? 4/7 अधिक 9/14. छेद समान होण्यासाठी इथे तुम्हाला 2 नी गुणावं लागेल म्हणजेच किती होतील? 4 दुने 8 छेद 14 अधिक 9/14 17/14 हे C मधलं कशाचं प्रमाण असेल? तांब्याचं प्रमाण असेल. आता जस्ताच्या प्रमाणामध्ये तुमच्या लक्षात येईल जस्ताचं जे गुणोत्तर आहे ते 4:3 आहे. म्हणजे 7 भागापैकी किती भाग आहे? 3 भाग जस्त आहे. 7 भागापैकी 3 भाग काय आहे? जस्त. एकूण किती भाग होतील? 7 भाग. 7 भागापैकी 3 भाग जस्त आहे. इकडे 9×5 14 14 भागापैकी 5 भाग जस्त असणार आहे. 9×5 गुणोत्तर आहे म्हणजे 14 भागापैकी 5 भाग जस्त असणार आहे. यांची बेरीज जर केली तर 3/7 अधिक 5/14 परत इथे 7 छेद आहे. 7 आणि 14चा लसावी 14 आला. 2 नी गुणावं लागेल. 3 दुने 6 छेद 14 अधिक 5/14 म्हणजे किती आलं? 11/14. म्हणजे C धातूमध्ये तांब किती भाग असणार आहे? 17/14 भाग असणार आहे आणि जस्त किती असणार आहे? 11/14 भाग असणार आहे. मग गुणोत्तर म्हणजेच काय? तर गुणोत्तर म्हणजे भागाकार रूपी तुलना. बरोबर, भागाकार रूपी तुलना म्हणजे 17/14 भागिले 11/14
मग 17/14 भागिलेचं काय होईल गुणिले 14/11. 14 14 जातील 17/11 17/11 17/14 17/11 पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे दोन क्रमागत संख्यांच्या वर्गातील फरक 112 आहे तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती. अर्थात हे अगदीच सोपं आहे. दोन क्रमागत संख्यांचा वर्गातला फरक जर 112 आहे तर त्यांची बेरीज जी आहे ही 112च्या निम्मी असते. बेरीज किती असणार आहे 112 भागिले 2 म्हणजे 56 असणार आहे. मला सांगा कोणत्या दोन क्रमागत संख्यांचा ची बेरीज क्रमागत विषम संख्यांची बेरीज 56 येईल. तर 56च्या निम्मे जर आपण केले तर 28 येतं. 28ची पुढची एक संख्या असेल आणि मागची एक संख्या असेल. जर बेरीज 56 आहे तर त्या दोन संख्या किती असणार आहेत. त्या दोन संख्या ज्या आहेत त्या दोन संख्या 27 आणि 29 असणार आहेत. त्यांनी काय विचारलंय लहान संख्येचा वर्ग विचारलाय. 27चा वर्ग 729 पर्याय क्रमांक 2. इथे लक्षात ठेवा दोन क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातला फरक जर 112 आहे तर साहजिकच a² - b² सूत्रानुसार a+b a-b फरक 2 येणार आहे म्हणजे तो बेरीजेच्या दुप्पट असेल. म्हणजेच त्यांची बेरीज ही फरकाच्या निमपट असणार आहे. 112 भागिले 2 56 हा फरक झाला. जर दोन विषम संख्यातला फरक जर 56 आहे तर त्या दोन संख्या कोणत्या तर 56 भागिले 2 28 केलं तर एक संख्या 27 असते एक संख्या 29 असते. तुम्हाला लहान संख्येचा वर्ग विचारलाय 27चा वर्ग 729. अर्थात तुम्ही काय करणार तुम्ही ते समीकरणाने सोडवणार. 1+2चा वर्ग त्याला थोडासा जास्त वेळ लागेल. हे तोंडी करू शकता तुम्ही. वजा 1चा वर्ग बरोबर किती दिलाय फरक 112. मग हे समीकरण सोडवायला परत x² अधिक 2x अधिक 4 वजा x² परत x² निघून जातील. मग परत 4x अधिक 4 बरोबर 112 अधिक 4चं पक्षांतर कराल 112 वजा 4 परत त्याला तुम्ही 4नी भागाल म्हणजे उत्तर येईल. त्या उत्तरातून परत त्याच्यात 2 वजा कराल 29 मधून 2 वजा केले 27 उत्तर येईल. हा समीकरणाने सोडवलं तरी चालेल पण हा शॉर्टकट आहे अशा उदाहरणांच्या बाबतीत लक्षात ठेवा. जर दोन संख्यांच्या वर्गातला फरक विषम संख्यांच्या वर्गातला फरक जर 112 आहे तर त्यांची बेरीज किती असणार आहे 112 भागिले 2 56. तर साहजिकच 56 भागिले 2 28 28 ही समसंख्या आहे म्हणजे एक संख्या 27 असणार आहे एक संख्या 29 असणार आहे. 27चा वर्ग 729. पुढे इथे सुद्धा तेच सूत्र वापरायचे 0.11चा वर्ग वजा 0.01चा वर्ग. तर इथे काय होईल a² - b² सूत्रानुसार 0.11 अधिक 0.01 0.11 वजा 0.01 a² - b² फॉर्म्युला वापराल आणि भागिले किती आहे 1.2 आहे. 0.11 अधिक 0.01 किती होईल 0.12 होईल आणि इथे 1 1 गेला. तुमच्या लक्षात येईल की 0.11 1 1 गेला 0 परत एकाचा 1 म्हणजे 0. त्या ठिकाणी 11 वजा 0.1 करायचं म्हणजे 0.10 येईल 0.10 येईल. भागिले किती आहे 1.2 आहे. सॉरी इथे गुणाकाराचं चिन्ह असेल 0.12 गुणिले 0. ही वजाबाकी किती असेल 0.1 असेल. छेद किती आलं 1.2 आलं. ही 0.10 वजाबाकी येईल म्हणजे 0.1 आली. आता इथे लक्षात येईल तुमच्या की जर आपण दशांशांचा विचार केला तर या ठिकाणी असा गुणाकार किंवा भागाकार करायचा असेल तर पहिल्यांदा दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरा. पुढचा 0 लिहिलात तरी चालेल नाही लिहिलात तरी चालेल. समजा लिहिला तर काय करणार आहे तुम्ही 12 गुणिले 10 12 गुणिले 10 भागिले 12 विचारात घ्याल. 12 12 गेले तर 10 उरले. आता 10 उरले तर अंशामध्ये दशांशांतर किती घर आहेत 2 छेदामध्ये किती आहेत 4 आणि या ठिकाणी किती आहे तर तुमच्या लक्षात येईल 0.2 म्हणजे एक घर आहे. म्हणजेच काय होईल दशांशातला फरक किती आला 3 घर आला. म्हणजे 10 पासून 3 घरं दशांशस्थळ मागे येईल म्हणजे 1 2 3 0.010 हा 0 आपण शेवटचा लिहित नाही त्यामुळे 0.01 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. परत एकदा लक्षात घ्या a² - b² फॉर्म्युला वापरला a+b a-b 0.11 अधिक 0.01 वजा 0.11 वजा 0.01 0.11 अधिक 0.01 0.12 आले. वजाबाकी जे आहे 11 मधून त्या ठिकाणी तुमचा 1 जाईल म्हणजेच 0.10 आला.
एक शून्य आला म्हणजे शून्य परत जर आपण विचारात घेतलं दशांश नाही असं गृहीत धरा. 12 गुणिले 10 भागिले 12 केलं तर 10 येतं. अंशामध्ये 4 घरं आहेत, छेदामध्ये 1 घर आहे, अंशामध्ये 3 घरं जास्त आहेत, म्हणजे 3 घरं दशांश मागे येईल. तर उत्तर काय असणार आहे 0.010 म्हणजे 0.001. पुढे बघा, थँक्सला SKNTHA असे लिहिले तर सांकेतिक भाषेत स्टुपिडला काय लिहिलं जाईल. आता इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल की थँक्समध्ये पहिली 3 अक्षरं जशीच्या तशी शेवटी गेलेली आहेत. पहिली 3 अक्षरं म्हणजे इथे स्टुपिडमध्ये जर आपण बघितलं तर STU शेवटी जाते आणि शेवटची जी 3 आहेत ही उलट्या क्रमाने घेतली SKN. म्हणजे स्टुपिडमधली जी शेवटची 3 आहेत ती उलट क्रमाने DIP STU दिप्स्तू असं त्याचं उत्तर होईल. पुढे, राणी आणि सुरेश एक जोडपे आहे. मेधा आणि दीप्ती अशा 2 मुली आहेत. दीप्तीचे लग्न अनुराग सोबत झाले आहे. दीप्तीचे लग्न अनुराग सोबत झाले आहे. दीप्तीचे लग्न अनुराग सोबत झाले आहे. जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे, जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे, ठीक आहे, गरिमा आणि तुषार यांचा अनुराग मुलगा आहे. निधी ही अनुरागची मुलगी आहे. निधी ही अनुरागची मुलगी आहे. कोमल ही अनुरागची बहीण आहे. कोमल ही अनुरागची बहीण आहे. जिचे लग्न हर्षित सोबत झाले आहे आणि ज्यांना अमन आणि प्रेम अशी 2 मुले आहेत. जिचे लग्न हर्षित आणि प्रेम हा गरिमा आणि तुषार यांचा नातू आहे. तर दीप्ती आणि कोमल यांचं नातं काय, तुम्हाला बाकीचं काही विचारात घेण्याची गरज नाही. इथे तुमच्या लक्षात आलं असेल की दीप्ती आणि अनुराग हे नवरा बायको आहेत आणि अनुरागची बहीण जी आहे ती कोमल आहे. कोमल ही अनुरागची बहीण आहे. एवढंच विचारात घ्यायचं आहे. फापट पसारा माहितीचा खूप दिला आहे, पण आपल्याला दीप्ती आणि कोमलचं नातं काढायचं आहे. तर साहजिकच दीप्ती ही भावाची बायको झाली, भावाची बायको झाली म्हणजेच भाऊजय, आणि ती नवऱ्याची बहीण म्हणजे ननंद, त्यांच्यातलं नातं कोणतं असणार आहे, ननंद भाऊजय हे नातं असेल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. पुढचा प्रश्न एकदमच सोपा आहे. त्रिकोणांची संख्या काढायची. काय करतो आपण, 1 2 3 4 5 लिहितो आणि त्यांची बेरीज करतो. 1 2 3 4 अधिक 5, 5 आणि 4 9, 9 3 12, 12 आणि 2 14, 14 आणि 1 15. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. पुढे, स्पंदनने 120 पानांच्या एका पुस्तकाचा 306 भाग वाचला, तर त्याने त्या पुस्तकाची किती पाने वाचलेली नाहीत. 120 पानांचं अगदी सोपं उदाहरण आहे. 120 पानांचा 3/6 भाग, 3 1 3, 3 2 6, अर्धा भाग वाचला म्हणजे 60 पाने वाचली. एकूण पानं पुस्तकात 120 आहेत, म्हणजे उरलेली पानं 120 वजा 60, किती पानं उरलेली असतील, 60 पानं उरलेली आहेत. खालीलपैकी कोणता पर्याय अक्षर मालिका पूर्ण करेल. बघा, आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर AAB AA, इथे उत्तर त्यांनी ज्या मुलांनी सोडवले पेपर त्यांनी टाकून दिलेलं आहे खरं तर इथे तुम्हाला ही मालिका लक्षात येईल. लयबद्ध मांडणी आहे. लयबद्ध मांडणीमध्ये पहिल्यांदा आपल्याला 2 ए दिसत आहेत, परत 3 ए दिसत आहेत, परत 4 ए दिसत आहेत. साहजिकच ए तर वाढत गेलेले आहेत, म्हणजे आपण काय करू शकतो, AAB आला, इथे ट्रिपल AB आला, परत क्वाड्रप्पल AB आला, परत 5 टाइम्स A येईल म्हणून A इथे येणार आणि पुढे B आहेत. त्यामुळे ए ची संख्या जी आहे ही 1 1 नी वाढत गेलेली आहे. त्यामुळे BBBA पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, खालील अंकमालिका पूर्ण करा. 3.75 आणि 5 यांच्यामध्ये 1.25चा फरक आहे. पुढे सुद्धा 1.25चा फरक आहे. पुढे सुद्धा 1.25चा फरक आहे. 8.75 अधिक 1.25, 5 आणि 5 10, हातच्याला 1, 7 आणि 2 9 1 10, हातच्याला 1, 8 आणि 1 9, 9 1 10, 10.00. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. पुढे प्रश्न आहे, आदित्य घरापासून उत्तरेकडे चालत जातो. आदित्य घरापासून उत्तरेकडे चालत जातो. आदित्य घरापासून उत्तरेकडे चालत जातो. काही वेळानंतर तो उजवीकडे वळतो. जेव्हा तुमचं तोंड उत्तरेला आहे त्यावेळेला तुमच्या उजव्या हाताला पूर्व दिशा असते, तो उजवीकडे वळतो. आता उजवीकडे वळतो म्हणजे त्याचं तोंड जे आहे हे पूर्वेला झालेलं आहे. तोंड पूर्वेला आहे, पुन्हा पुढे जाऊन तो डावीकडे वळतो. डावीकडे वळतो म्हणजे पुन्हा तोंड त्याचं कुठे झालं, उत्तरेला. शेवटी 1 किलोमीटर चालल्यानंतर
तो पुन्हा डावीकडे वळतो. शेवटी 1 किलोमीटर चालल्यानंतर, म्हणजे समजा हा 1 किलोमीटर चालला, पुन्हा तो डावीकडे वळतो. तुमचं तोंड उत्तरेला आहे, तर तुमच्या डाव्या बाजूला पश्चिम दिशा असते. तर तो कोणत्या दिशेने चालत आहे? तर ह्या पश्चिम दिशेने चालत आहे. पुढचा प्रश्न आहे, राम, श्याम व जॉन यांच्या 5 वर्षाच्या वयांची सरासरी, 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 16 वर्ष होती. 5 वर्षानंतरच्या वयाची सरासरी किती होईल? लक्षात ठेवा, 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 16 वर्ष असेल, तर आता प्रत्येकाचं वय 5-5 वर्ष वाढतं. म्हणजे आजची सरासरी जी आहे ती 16 अधिक 5 झाली असेल. आणि 5 वर्षानंतरची अधिक 5, 16 5 21 आणि 6 26, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल. विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो, नव्या माहितीशी तुलना करतो, चुका शोधतो आणि नवीन निष्कर्ष सुचवतो. हा कोणती मानसिक प्रक्रिया आहे? तर अगदी सोपं आहे. याच्यामध्ये केवळ निरीक्षण नाही, कारण तो जुनी माहिती गोळासुद्धा करतो, नव्या माहितीशी तुलना करतो, चुका शोधतो म्हणजे तो मूल्यांकन करतो, अनुकरण करत नाही, पाठांतर करत नाही. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 170 तुमच्या लक्षात येईल. 13चा वर्ग अधिक 1 आहे, 14चा वर्ग अधिक 1 आहे 197, 15चा वर्ग अधिक 1 आहे 225 अधिक 1, 16चा वर्ग 256 अधिक 1, त्यामुळे 17चा वर्ग 289 अधिक 1 290. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने ही ग्रुप सीची प्रश्नपत्रिका होती. अतिशय सोपी अशी प्रश्नपत्रिका होती. ज्या विद्यार्थ्यांनी खरोखरच व्यवस्थित अभ्यास केला अशा प्रत्येक विद्यार्थ्याला 20 पैकी 20 मार्क्स मिळू शकतात. ग्रुप सीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ओमकार अकॅडमीच्या वतीनं पुढील परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. ओमकार करिअर अकॅडमीच्या वतीने मुख्य परीक्षेसाठी मराठी आणि इंग्रजी विषयाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस, मराठी आणि इंग्रजी विषयाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस 19 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहेत. ऑफलाईन बॅचेसच्या वेळ जी आहे सकाळी 7 ते 9 असेल आणि रात्री 8 ते 10. अर्थात त्याच वेळेला त्या सर्व बॅचेस ज्या आहेत त्या लाईव्हसुद्धा असतील आणि ऑनलाईन स्वरूपातसुद्धा असतील. या सर्व बॅचेसमध्ये इंग्रजी आणि मराठी हे 2 विषय अतिशय सविस्तर, हे दोनही विषय मी स्वतः शिकवणार आहे. थोडक्यात जे विद्यार्थी चॅनलवर नवीन असतील त्यांच्यासाठी माहिती देतो. मी MPSC STI ASO परीक्षेत 2009 महाराष्ट्रात पहिला होतो. 2012च्या STI परीक्षेमध्ये सुद्धा माझं सिलेक्शन झालेलं होतं आणि ते विशेषतः इंग्रजी आणि मराठी या विषयामुळे. इंग्रजी व्याकरणचं कंप्लीट इंग्लिश ग्रामर आणि शब्दसंग्रहावर व्होकॅब्युलरी मेड इझी अशी 2 पुस्तकं मी लिहिली आहेत की जी स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची आहेत. तर हे दोनही विषयाचं अध्यापन मी स्वतः करणार आहे. यामध्ये प्रत्येक संकल्पनेसह PYQचा आढावा घेऊन, केवळ PYQचा अभ्यास न करता संकल्पना अधिष्ठित असा PYQचा अभ्यास आणि त्यावरून येणाऱ्या संभाव्य प्रश्नांची चाचपणी कशी करायची याच्याबद्दलचं सविस्तर मार्गदर्शन केलं जाईल. या अगोदरसुद्धा ओमकार अकॅडमीच्या माध्यमातून आत्तापर्यंत 2000+ विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेले आहेत आणि त्यामध्ये इंग्रजी मराठी या विषयाचं जे महत्त्व आहे हे अनन्यसाधारण आहे. आपल्या क्लासचे सुधाकर लेंडवे हे MPSC राज्यसेवा 2021च्या परीक्षेमध्ये इंग्रजी मराठी या विषयामध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम होते. राज्यसेवा परीक्षेमध्ये ते 4थे होते. इंग्रजी मराठी या विषयात महाराष्ट्रात सर्वप्रथम होते आणि त्यांना त्यावेळेला इंग्रजी मराठीमध्ये 88.75 मार्क्स मिळालेले होते. तर खरोखरच तुम्हाला यशाच्या जवळ जायचं असेल तर ओमकार अकॅडमीच्या वतीने सुरू होणाऱ्या ज्या मराठी इंग्रजी व्याकरणच्या बॅचेस आहेत त्याला नक्की प्रवेश घ्या. तुम्हाला 100% यशापर्यंत पोचण्यासाठी 100% प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल. अगदी तुमचं इंग्रजी मराठी कितीही साधारण असेल तरीसुद्धा त्याला परीक्षेच्या पातळीपर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. यामध्ये PYQचा संपूर्ण अभ्यास, सर्वच्या सर्व PYQ अगदी लाईव्ह लेक्चरमध्ये चालू टॉपिक बरोबर सोडवून घेतले जातात. परत त्याचा आणखी सराव होतो, संभाव्य प्रश्नांचा सराव करून घेतला जातो. म्हणजे नाही म्हटलं तर ह्या संपूर्ण कोर्समध्ये 15,000+ प्रश्नांचा सराव तुमच्याकडून करून घेतला जातो आणि त्याचबरोबर प्रत्येक संकल्पना ही अतिशय सविस्तर घेतली जाते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी तयारी करावयाची आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच या बॅचचा लाभ घ्या. सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.